संघटनेचा अर्थ की ज्या विविध व्याख्यांच्या संदर्भात आपण आज बघणार आहोत त्यामध्ये पहिली व्याख्या ही टॉर्कॉट पर्सन यांची आहे. जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या मानवी व सामाजिक अशा समुदायास संघटना असे म्हणतात. बघा, टॉर्कॉट पर्सन्स जे आहेत हे टॉर्कॉट पर्सन्स प्रामुख्याने संघटनेचा अर्थ सांगण्यामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने मानवी घटकाचा संदर्भ या ठिकाणी घेतात. त्यांच्या मते की जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेला मानवी व सामाजिक समुदाय, यामध्ये टॉर्कॉट पर्सन्स हे प्रामुख्याने संघटनेला मानवी घटक हेच मानतात. जाणीवपूर्वक, कारण कोणतीही संघटना ही विनाकारण कधीही तयार होत नसते. त्यामध्ये कारण असते, एक उद्देश असतो आणि ह्या उद्देशाच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी संघटनेची, कोणत्याही संघटनेची निर्मिती ही होत असते. टॉर्कॉट पर्सन्स म्हणतात की जाणीवपूर्वक म्हणजे एका ठराविक उद्देशासाठी एखादा उद्देश ठरवून किंवा समान उद्देश असणारे अनेक व्यक्ती किंवा एक समुदाय हा ज्यावेळी तो उद्देश साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी एकत्र येतो त्या प्रक्रियेला संघटना असे म्हणतात. त्याचप्रमाणे जॉन डी मुनी यांच्या मते समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक मानवी समूहास संघटना असे म्हणतात. समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या, जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या समुदायास संघटना असे म्हणतात. विविध स्वरूपाचे उद्देश असणाऱ्या व्यक्ती किंवा ज्यांचे हितसंबंध, ज्यांचे उद्देश भिन्न भिन्न स्वरूपाचे आहेत, अशा व्यक्ती एकत्र येणे कधीही नैसर्गिक नाही किंवा शक्य नाही. आपण बघतो की एखाद्या शिक्षक संघटनेमध्ये विद्यार्थी सभासद किंवा पदाधिकारी आहे असं होत नाही. त्याचप्रमाणे आजच्या घडीला जर सार्वजनिक प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये खाजगी संघटनेतील व्यक्ती सभासद अथवा पदाधिकारी आहे असे होत नाही. कारण काय? त्या खाजगी संघटनेतील कर्मचाऱ्यांचे हितसंबंध, त्याची उद्दिष्टे, त्याचे उद्देश विभिन्न असतात आणि सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हित संबंध, उद्दिष्टे हे भिन्न असतात. म्हणून समान उद्दिष्ट हा सर्वात महत्त्वाचा आधार आहे संघटना स्थापन होण्यामध्ये. एका ठराविक उद्देशासाठी समान उद्देश असणारे व्यक्ती समूह ज्या वेळेस एकत्र येऊन आपले संघटन बनवितो, हे समान उद्देश असणारे व्यक्ती किंवा हा व्यक्ती समूह हा एकत्र येऊन आपला समूह जो तयार करतो त्या समूहाला प्रामुख्याने संघटना असे म्हणतात.
यामध्ये एम.एफ. मार्क्स यांची व्याख्या तेवढीच महत्त्वाची आहे. संघटना म्हणजे शासनात मुख्य प्रशासक आणि त्यांचे सहकारी यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या कार्यांना पार पाडण्यासाठी निर्णय करण्यात आलेली शासकीय रचना होय. संघटना म्हणजे यांनी पूर्णपणे मार्क्स यांनी पूर्ण प्रशासकीय दृष्टिकोनातून या संघटनेचा विचार केलेला आहे. यामध्ये ते म्हणतात की मुख्य प्रशासक आणि त्यांचे जे सहकारी आहेत यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या कार्यांना पार पाडण्यासाठी निर्धारित करण्यात आलेली प्रशासकीय रचना. जसं की कृषी क्षेत्रातील विकासासाठी किंवा कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी, कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी ज्या वेळेस एक संघटना, एक समुदाय निर्माण करण्यात येतो त्यावेळी त्याची निश्चित स्वरूपात पिरॅमिड आकाराची एक रचना, एक प्रशासकीय रचना तयार करण्यात येते. त्या प्रशासकीय रचनेमध्ये अग्रगण्य स्थानी वरच्या भागात शिखराकडे हे प्रामुख्याने व्यवस्थापक, मुख्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात. त्यांचे सहकारी, त्यांच्या अधीनस्थ हे नियुक्त करण्यात आलेले असतात. प्रत्येक अधिकारी, त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांच्याकडे ठराविक अशा स्वरूपाची जबाबदारी, कार्य आणि जबाबदारी ही देण्यात आलेली असते आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांची कार्य, त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या पार पाडित असतात. अशा पद्धतीनं यांच्याकडे देण्यात आलेली कार्य त्या उद्देशाच्या अनुषंगातून, जसं कृषी या उद्देशाच्या अनुषंगातून देण्यात आलेली जी काही कार्य आणि जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी एक निर्धारित स्वरूपाची रचना, ज्याला जी की पिरॅमिडच्या आकाराची दिसते, ही अशी निर्धारित स्वरूपाची रचना म्हणजे संघटना होय. त्याचबरोबर हर्बर्ट सायमन या ठिकाणी हर्बर्ट सायमन यांनी सुद्धा संघटनेच्या अनुषंगाने त्यांची व्याख्या केलेली आहे. हर्बर्ट सायमन म्हणतात, संघटना म्हणजे सामूहिक प्रयत्नांची अशी नियोजित व्यवस्था, सामूहिक प्रयत्नाची अशी नियोजित व्यवस्था ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निर्धारित भूमिका असते व सुनिश्चित कर्तव्य व कार्य पार पाडावी लागतात. कंप्लीट हायरार्किकल ऑर्गनायझेशनची ही व्याख्या या ठिकाणी हर्बर्ट सायमन यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ही पूर्णपणे मार्क्स यांच्या व्याख्येला अनुरूप असलेली दिसून येते, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की सामूहिक प्रयत्नांची नियोजित व्यवस्था आहे संघटना म्हणजे, ज्यामध्ये सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती त्याची भूमिकाही निर्धारित असते, त्याची भूमिकाही निश्चित असते आणि ती निर्धारित भूमिका, निश्चित कर्तव्य त्या ठिकाणी त्याला पार पाडावी लागतात. या व्यवस्थेला आपण संघटना असे म्हणतो. तर पिफनर म्हणतात, संघटनेमध्ये व्यक्तीशी गटांशी संबंध असतात. परस्पराशी असे संबंध असतात की ज्यामुळे श्रम विभागणी ही घडवून आणण्यात येते. यालाच संघटना असे म्हणतात. एक अशी व्यवस्था ज्यामध्ये श्रम विभागणी करून प्रत्येकाला आपली कार्य
आपल्या जबाबदाऱ्या या निश्चित अशा करून देण्यात आलेल्या असतात। या व्याख्यांचे विश्लेषण केल्यास आपल्याला अनेक स्वरूपाची ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात। सामान्यतः अनेक व्यक्ती एकत्र येतात एखादा उद्देश प्राप्त करण्यासाठी, तेव्हाच संघटना निर्माण होत असते। संघटना ही केव्हा निर्माण होते? ज्या वेळेस एखाद्या ठराविक उद्देशासाठी समान उद्दिष्ट असणारे अनेक व्यक्ती अथवा त्यांचा व्यक्ती समूह हे तो उद्देश साध्य करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी एकत्र येत असतात। त्यावेळेस संघटना निर्माण होत असते। संघटनेतील कार्य करणाऱ्या या अनेक व्यक्तीच्या कार्यात एक सूत्रता, समन्वय असतो। यासाठी त्यांची भूमिका, त्यांची कार्य, त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या निश्चित करण्यात आलेल्या असतात। त्याचबरोबर त्यांच्यामध्ये श्रम विभागणी ही निर्धारित करण्यात आलेली असते, निश्चित करण्यात आलेली असते। संघटना करण्याची प्रक्रिया यांत्रिकी किंवा औपचारिक स्वरूपाची नसते, तर संघटना ही एक मानवी प्रक्रिया सुद्धा आहे। प्रशासकीय संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या आवडीनिवडी, त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा व मानसिक जडणघडणीचा विचार सुद्धा यामध्ये करावा लागतो। केवळ संघटनेला यांत्रिकी दृष्टिकोनानेच बघता येत नाही, तर या संघटनेला मानवी दृष्टिकोनातून बघावं लागतं। कारण ह्या संघटनेच्या या मानवी दृष्टिकोनातूनच संघटनेला खऱ्या अर्थाने समजून घेण्यात, संघटनेचं खरं अध्ययन जर का आपण बघितलं तर या मानवी दृष्टिकोनातूनच होऊ शकतं। म्हणून केवळ संघटना ही केवळ औपचारिकच नसते। संघटना ही भौतिक अथवा मानवी घटकच महत्त्वाचा नाही, संघटना ही केवळ औपचारिक नाही, तर संघटना ही अनौपचारिक सुद्धा असते, ज्यामध्ये असणारे मानवी घटक, त्यांचे विचार, भावना यांचा सुद्धा विचार करावा। अशा पद्धतीनं संघटनेचा अर्थ हा या ठिकाणी स्पष्ट होतो। धन्यवाद।